नमस्कार, नामदार लायकमध्ये आपलं स्वागत आहे। नामदार लायकच्या दमदार न्यूज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। कार्ला एकविरा देवस्थान येथे आज आपण कित्येक वर्ष झाली पाहतो की रोडची कामं पूर्ण होत नसल्याने येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्तांना त्रास सहन करावा लागत आहे। तसेच येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना पार्किंगसाठी जागा नसून लोक कुठेही गाडी पार्क करतात, त्यामुळे लोकांना खूप त्रास होत आहे। तरीही आपण बघू शकता रोडची अवस्था, रस्त्यावर कित्येक ठिकाणी खड्डे झाले आहेत। त्या ठिकाणी कुठलीही घटना घडू नये म्हणून त्या खड्ड्यांजवळ लोकांनी तात्पुरती झाडांची पाने लावली आहेत, तरीही या गोष्टीकडे दुर्लक्ष केला जात आहे, अशी स्थानिक रहिवासी, गावातील सामाजिक कार्यकर्ते, कैलास पडवल, बालू गायकवाड व रिक्षा स्टँडचे सर्व चालक मालक यांनी माहिती दिली। कार्ला प्रतिनिधी संतोष देशमुख। सर्वात प्रथम एकविरा देवस्थान हे महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रसिद्ध असं देवस्थान असून सदरील जो रस्ता आहे हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे की फॉरेस्टचा आहे हे महत्त्वाचं आहे। कारण की ज्यावेळेस सार्वजनिक बांधकाम विभागाचे लोक हा रस्ता बनवण्यासाठी आले असताना वन विभागाने त्या रस्त्याला अडवणूक केली असून सदरील रस्त्यामध्ये जर कोणाचा अपघात झाला तर याला जबाबदार कोण राहणार? जर दुर्घटना घडली, कोणाचे हातपाय मोडले किंवा कोणी मयत झाला किंवा काय अपघात घडला तर याला सर्वस्वी जबाबदार कोण राहणार? याची जबाबदारी नक्की घेणार कोण? सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार का वन खातं घेणार? हे दोन्ही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगावं। यापूर्वी जो रस्ता झाला होता तर यावेळेस जे आपले फॉरेस्टवाले आहेत त्यांनी अधिकाऱ्यांनी विरोध केला होता का तुम्हाला? केला होता। त्यावेळेस तुम्ही काय कारवाई केली? आत्ता एवढ्यामध्ये 10 मिनिटापूर्वी ते एक ॲक्सिडेंट झाल्यामुळे आम्ही एक किरकोळ झाडं लावली। तसं नाही, यापूर्वी जो त्यावेळेस विरोध नव्हता नाही पहिला झालेला आहे। आता याच्यावरती पावसाळ्यामध्ये एवढे खड्डे पडलेले आहेत की इथं कोणाचंच लक्ष नाही। गावचा रस्ता आहे आणि गावचा रस्ता असल्यामुळे इथं आता एवढ्यात 5 मिनिटापूर्वी ॲक्सिडेंट झाला। या ठिकाणी आपल्याला फक्त फॉरेस्ट अधिकारी विरोध करतात। कोणाचं आम्हाला ह्याचीच कल्पना नाही। थोडी आपण चौकशी नाही केली? सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता करायला आलं होतं, परंतु त्यांना वन समितीने अडवणूक केल्यामुळे हा रस्ता राहिला नाही तर भव्य दिव्य असे खड्डे पडलेले। वन समितीचे अधिकारी कोण आहेत? प्रशासकीय समिती सदस्य आहेत। त्यात कोण? वन समितीवर जे असणार त्यांचे वनपाल असतील, त्यांचे वनचे अधिकारी असतील, त्यांनी जबाबदारी घ्यावी की बाबा हा रस्ता आमच्या अखत्यारीत आहे, आम्ही तो करून देत नाही, या पद्धतीने विरोध करतात। सगळ्यात महत्त्वाचं की एकविरा देवस्थानला येणारा हा मुख्य रस्ता आहे। या रस्त्यासाठी 25 कोटीचा फंड आलेला आहे। सदरील रस्त्याचं काम चालू आहे, पण या रस्त्याला का अडवणूक केली जाते हे फक्त अधिकाऱ्यांनी सांगावं। आपल्याला त्या अधिकाऱ्यांचं नाव सांगता येईल? आपलं नाव काय? हे अधिकारी वन विभागाचे अधिकारी। आपलं नाव काय? आपलं गायकवाड, मी इथला रिक्षा संघाचा एक सदस्य आहे। सर्वात महत्त्वाचं इथं रोज हजारो, शनिवार रविवार हजारो लोक दर्शनासाठी येतात। हा मुख्य रस्ता आहे। या रस्त्याला याच्या आधी तुम्ही मागचा रस्ता बघू शकता, त्याचं काम झालेलं आहे, उलट्या रस्त्याचं काम झालं आहे, मधलाच रस्ता का अडवला जातो हे फक्त त्या अधिकाऱ्यांनी सांगावं। अधिकाऱ्यांचं नाव सांगता नाही आपल्याला? अधिकाऱ्यांचे पर्सनली अशा कोणत्या अधिकाऱ्यांचे नाव सांगता येत नाही की त्यात कोणते अधिकारी ते त्यांची पूर्ण साखळी, त्यात कोणत्या अधिकाऱ्यांचं नाव घेणार? बांधकाम विभाग आणि वन विभाग अधिकारी।